नमस्कार मैत्रिणींनो, आज करणार आहोत गिलक्याची म्हणजेच गोसावळ्याची भाजी। तर फ्रेश गिलके घेतले आहेत, दोन्ही साईडला कापून घेतलेले आहेत, ते आपल्याला नको आहेत आणि याप्रमाणे त्यांचे तुकडे करून घ्यायचे आहे, 2-2 3-3 इंचाचे मोठे। याप्रमाणे सर्वांचेच काप करून घेणार आहे आणि मधल्या साईडला चिरा देणार आहे। याप्रमाणे 2 चिरा द्यायच्या आहेत, पण त्याला बेसपर्यंत कापायचं नाही आहे, बेस राहू द्यायचा आहे। तर फक्त आपण वांग्यांना कापतो त्याप्रमाणे हे कापायचे आहेत, याप्रमाणे करायचे आहे, खालपर्यंत कापायचे नाही आहे। याप्रमाणे सगळेच आता कापून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे। परत एकदा धुवूनच घेतले होते, पुन्हा एकदा धुवून घेऊया। माझ्या रेसिपी रोज असतात, तर तुम्ही रोज बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि टिफिनला सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता, खूप छान लागते। तर याप्रमाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि एका ताटात काढून घेणार आहे। हे ताटात काढल्यानंतर एका तव्यावर मी शेंगदाणे भाजत ठेवले आहे आणि ते भाजल्यानंतर त्याचे साल थोडे काढून घेतले आहे आणि लसूण घेतले आहे 5-6। शेंगदाणे आणि लसूण एकत्र वाटून घ्यायचे आहेत, आपल्याला बारीक त्याचा कूट करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची टेस्ट आहे लसणाची ती शेंगदाण्यात खूप छान मिसळली जाते, म्हणून हे करावंच लागेल, छान लागते टेस्ट। आणि या शेंगदाण्याच्या कुटात मी 1 मोठा चमचा तिखट टाकलेला आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि गोडा मसाला 1 मोठा चमचा टाकलेला आहे, मीठ टाकून घेणार आहे। आता यात थोडंसं तेलही टाकायचं आहे आपल्याला, त्याच्याने छान मसाला मिळून येतो आणि कोथिंबीरही टाकायची आहे भरपूर, टेस्ट खूप वाढते कोथिंबीरनी। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण हे सर्व पदार्थ टाकतो आणि मिक्स करतो तेव्हा याचा सुगंध खूपच छान येतो, खूप सुंदर येतो सुगंध ह्या पदार्थाचा। तर आता हे छान मिक्स झालेलं आहे, कलरही खूप सुंदर आलेला आहे। आता एक गिलकं घेऊन त्याच्यात हे मसाला भरून घेणार आहे, चमच्यानेच किंवा हाताने भरा, छान व्यवस्थित पूर्ण भरा, याप्रमाणे सर्वातच भरून घेऊया। आता तेल तापत ठेवलं आहे, जिरं मोहरी घेतला आहे, कढईत तेल तापत ठेवलं आहे। तर आता यात जिरं आणि मोहरी टाकून देणार आहे, हे छान तडतडू द्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला जे आपण हे भरलेले गिलके आहेत ते टाकून द्यायचे आहेत आणि सगळेच टाकून द्यायचे आणि छान फ्राय करून घ्यायचे तेलात। जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा थोडासा त्याचा रंग आहे तो चेंज होतो, तर तिथपर्यंत जरा आपल्याला फ्राय करायचं आहे आणि नंतर हा उरलेला मसालाही त्यात टाकून द्यायचा आहे। फ्राय केल्यावर आपल्याला समजतं की त्यांचा रंग चेंज झाला आहे, थोडासा काळपट कलर व्हायला लागतो आणि सुंदर क्रिस्पी असे दिसायला लागतात। बघा किती सुंदर दिसतोय आणि जे आपलं तेल होतं ते पूर्ण पदार्थामध्ये गेलेलं आहे, आतमध्ये जो मसाला भरला होता त्याला सुद्धा लागले आहे। इथपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे, तो मसाला कोरडा दिसता कामा नये, तोही तेलकट दिसला पाहिजे, याप्रमाणे आपल्याला फ्राय करायचा आहे। तर आता उरलेला मसालाही यात टाकून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला गरम पाणीही मी ठेवलेलं आहे करण्यासाठी। हा मसालाही यात फ्राय करून घेतलेला आहे, छान मिक्स करून घेतलेला आहे। आता गरम पाणी आहे ठेवलेलं मी, तर ते गरम पाणी टाकत आहे। आपल्याला भाजी किती पातळ हवी त्यानुसार आपण यात पाणी टाकायचं आहे, तर मी अर्धी कढई तरी मी टाकणार आहे। आता ते तुमच्यावर आहे, तुम्हाला पातळ खायची आहे की थोडी घट्ट खायची आहे, तर त्यानुसार तुम्ही टाका। तर मी आता पाणी टाकलेलं आहे, व्यवस्थित उकळू देणार आहे छान आणि मगच त्यावर झाकण ठेवायचं आहे। कलर खूप सुंदर येतो, टेस्ट खूप सुंदर येते।
आता पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे यात आणि भाजी छान उकळलेली आहे बघा. आता मी झाकण ठेवून देणार आहे एक 10 मिनिटासाठी. 10 मिनिटानंतर बघणार आहे. तर भाजी बरीचशी थोडी घट्ट पण झालेली आहे 10 मिनिटानंतर आणि आपले गिलके शिजले आहेत. तर कसे शिजले ते बघण्यासाठी फक्त वरती काढून घ्यायचे आहे चमच्यात आणि दाबून बघायचे. आपल्याला लगेच कळतं, दाबले गेले की छान शिजले गेले आहेत. तुम्हाला अजून घट्ट हवी असेल तर तिला अजून उकळवू द्या. जसजसं तुम्ही उकळवाल तसं टेस्ट वाढतच जाते. आणि आता बिलकुल गिलके शिजलेले आहेत आणि भाजी ही छान झाली आहे, घट्ट पण झालेली आहे. ही भाजी भाकरीबरोबर पोळीबरोबर छान लागते. तर आता सर्व करून घेऊया. प्लेटिंग करून घेऊया. खूप सुंदर कलर आलेला आहे. माझे व्हिडिओज हे रोज असतात, तर असेच छान छान टेस्टी रेसिपीजसाठी माझे व्हिडिओज बघा, सबस्क्राईब करा आणि परत भेटू उद्या.